अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव शहरात किरकोळ कारणावरून एका तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। जैनाबाद परिसरात झालेल्या वादातून धारदार शस्त्राने करण्यात आलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा सोमवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झालाय। नितीन नाना काळे असे मृत तरुणाचे नाव असून तो 35 वर्षांचा होता। मिळालेल्या माहितीनुसार नितीन काळे हा काही दिवसांपूर्वी गोव्यात एका कटलरी दुकानात नोकरी करत होता। 4 दिवसांपूर्वी तो सुट्टी घेऊन जळगावात आपल्या घरी आला होता। रविवारी दुपारच्या सुमारास नितीन जैनाबाद परिसरातून जात असताना संशयित आरोपी श्याम तुकाराम सूर्यवंशी याने त्याला अडवले आणि त्याच्याकडे 500 रुपयांची मागणी केली। मात्र नितीनने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपी संतापला आणि त्याने धारदार शस्त्राने नितीनवर वार केला। या हल्ल्यात नितीन गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला। घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली। स्थानिकांनी तातडीने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उपचारासाठी दाखल केले। दरम्यान डॉक्टरांकडून उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी नितीन काळे याचा मृत्यू झाला। किरकोळ कारणावरून घडलेल्या या हत्येच्या घटनेमुळे जळगाव शहरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले। या प्रकरणी पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून पुढील तपास सुरू आहे। संशयित आरोपी श्याम तुकाराम सूर्यवंशी याच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। काय घटना आहे, कशा प्रकारे, म्हणजे काय कारण होतं नेमकं? त्यांचा पहिले जुने वादी होती, ते तिथं म्हणजे त्या उद्याची तिची आज केस होती तिची अली कोर्टात। तर म्हणे कॉम्प्रोमाइज कर बुवा, तर माझा भाऊ नाही बोलला त्याला, तर त्यांनी त्याच्यावर जीव हल्ला केला, घरून घेऊन गेला। घरून घेऊन गेला म्हणजे नेमकं काय? माझी आईनं आवाज दिला, गाडीवर बसून घेऊन गेला। स्प्लेंडर गाडी होती तिच्याजवळ आणि त्याच्या घरी नेलं। त्याच्या घरी तिची आई पण होती आणि तिची बाई पण होती, दोन ड्रिंक केलेली होती त्यांनी। आणि तिची बाई आणि तिची आई तिचेच होते घरामध्ये। त्याच्या बाईनं बी ओढलं म्हणे त्याला। ते आजूबाजूचे लोक ते आता काही त्यांना घाबरून सांगता नाही आहे, कारण की तो दरवेळेस तसंच करतो। कशाने मारलंय नेमकं? ते चापरने मारलंय त्यांनी, त्याच्याकडे चापर हमेशा राहतात। काय आपलं चौकात बी बोला चौकात बी त्यांनी 1-2 जणांना चापर दावलं। ते पोरं आता इथं ऐकणे आहे, त्यांना बघितलं, त्यांनी आण म्हणे, त्याने काही दिलं नाही, तो पडून गेला। 10 रुपये होता तो, मग याला त्याच्याच घरून डिंकनगर। काय आपलं महेश भावाचं नाव काय? नितीन नाना काळे। आपलं नाव? राजू नाना काळे। पैसे घेऊन कोणाला? शामसून काय ते हां आरोपीला माझ्या भावाला मारलं। त्या टायमाला केस झाली, सगळं झालं आणि त्याला लगेच 2 दिवसामध्ये सोडून दिलं। कोणाला पण नाव काय? माझ्या भाऊचं का नाव का आरोपीचं ना? श्याम सूर्यवंशी। हो, त्याला सोडून दिलं। त्याच्यानंतर तो दुसऱ्याला बी मारतो, कोणालाही मारतो, त्याला परत सोडतो। हां, मागणी काय आहे? त्याला सोडायचं नाही। हां, कारवाई व्हायला पाहिजे। आपलं नाव? माझा जितेंद्र भगवान सोडून काळे। त्याची पूर्वी बी अशी त्यानं दारूची बाटली मारली होती, त्याची केस होती। तर त्याचे काय असंच किंवा माघार घ्यायची नाही, पेडवाल्यांनी हे लोक पैसे घेऊन घेतात आणि सोडून देतात, तेव्हा पण तसंच केलं त्यांनी। कोर्टात केस चालू होता। आज कशावरून मत झाला होता ते नाही कळलं ना, मग तो घरून गाडीवर बसून घेऊन गेला ना। मी झोपलेलो होतो। किती वाजेची घटना? 3 वाजेला आला होता तो। कशाने मारलंय तुला? काय चापर वगैरे काही असतं ते। काय मागणी काय दादा आपल्याला? हां, मागणी काय आहे? त्याला पैसे व्हायला पाहिजे। वारंवार सोडून जातो, शेनीपेठवाले त्यांना सोडून देतात। कोणी मारलंय? आरोपीचं नाव काय? काय नाव त्याचं? श्याम सूर्यवंशी। हा बाई, काय म्हणणं आहे? पोलीस अजून काय आलेच नाही आमच्यापर्यंत इकडे। तिथं केस केले त्याने, ते चालू आहे त्यांच्यावाला। आपलं नाव दादा? नाना पांडुरंग पाटील। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।